लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो, आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही। त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा। भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, यालाच तर लोकशाही म्हणतात। आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये B.R. आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाला अर्पण केलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, त्यानंतर प्रणब मुखर्जी जी असतील, आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील, किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाउन्स या देशात होतो, गडकरी साहेब मोठे रस्ते अनाउन्स करतात, ती पॉलिसी कुठे होते? ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही। त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे येतं। आरक्षणाचा विषय कुठे येणार? तो पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना, तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना। आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कैलासवासी यशवंतराव चव्हाण, श्री मधु दंडोते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंटमध्ये। ही मोठी नेते होऊन गेले, महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही हो। चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे, आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती। आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते। एक आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका, पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं। व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले। म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये। म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो, आरोप करायला पण उपयोगी पडतो, विकास करायला पण। किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून। भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे? चर्चा ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाहीये। त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने कांद्याला भाव, इथेनॉल, एवढ्या साखर कारखाने आहेत ना महाराष्ट्रामध्ये, इथेनॉलचा पहिला U-टर्न जो या केंद्र सरकारने केला, फक्त मी बोलले त्याच्यावर। पेटीएमचा घोटाळा पार्लमेंटमध्ये मी दुसरं कोणी बोललंय? पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय हो। डिजिटल करन्सी आणली, पेटीएम मध्ये आणले। आज पेटीएमचा परवा 70,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं। 70,000 कोटी रुपये, विचार करा। पेटीएमवर कोणी बोललंच नसतं तर भरडले मोठे लोक जाणार नाही आहेत, तर सर्वसामान्य पानवाला, नारळवाला, फळवाला आहे ना त्याचे पैसे जाणार आहेत। मग त्याच्यासाठी लढायचं नाही? लोकशाही नाही आहे म्हणजे लोकसभा निवडणूक ही तुमच्यासाठी अतिशय सोपी असणार आहे 2024? बघा, मी ओव्हर कॉन्फिडंट कधीच आयुष्यात नसते। स्वतःवर आत्मविश्वास, लोकांवरचं प्रेम आणि ही लोकशाही आहे। मायबाप जनता ठरवते काय होईल। प्रोफेशनल मध्ये नाती आड येते असं वाटतं का? मी असा विचारच करत नाही। प्रश्न आहे की दादा म्हटले की मी एकटा आहे, माझी फॅमिली एकटी आणि मला सगळे जण जे आहेत ते वेगळं पाहतील किंवा भावनिकता हे करतील, त्याच्यामुळे बारामतीकर माझ्यासोबत आहेत। तुम्ही कसं बघता? आमच्या सगळं फॅमिली थोडी पॉलिटिक्स मध्ये, आमची फॅमिली प्रायव्हेट आहे। आमच्या फॅमिलीचा काय संबंध? सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात। आमच्या फॅमिलीला कशाला आणताय तुम्ही राजकारणामध्ये? राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विचारा, पण आमची वैयक्तिक जी फॅमिली आहे त्यांना कशाला आपण ह्याच्यात आणायचं? त्यांचा विचारांचा काय संबंध? आता दादा काय म्हणाले याचा तुम्ही दादाला प्रश्न विचारा ना, माझं कसं करणार? असं होतं दादांचं बारामतीत होतं की पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील पण तुम्ही जाऊ नका, असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात। पण आता माझी फॅमिली म्हणजे कोण? माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात। हा पण माझी फॅमिली आहे, हा पण माझी फॅमिली आहे, सदानंद सोळे पण माझी फॅमिली आहे, रजनी इंदुलकर पण माझी फॅमिली आहे, नीता पाटील, श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना। हे पण फॅमिली नाहीत का? ही काय माझी फॅमिली नाही का? ऐसा नहीं होता यार, रिश्ते दिल से भी बनते। नीता पाटील काल म्हटल्या की निवडणुकीच्या संदर्भात इंदापूरमधून दादांनी आमचा शब्द पाळला नाही। म्हणजे आताच भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये की आम्ही काम तरच करणार, जर आमचं त्यांनी काम केलं नाही मागच्या आम्ही का काम करायचं? मला असं वाटतं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या आघाडीचा।
मला त्याच्यावर भाष्य करायची इच्छा त्याला नाही. जोडून मग त्या असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते तुम्हालाच पाठिंबा देतो. तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी कसं त्याच्यावर बोलणार. माझी एवढीच विनंती सगळ्या मायबाप मतदारांना आहे की त्यांनी 1, 2 नाही 3 वेळा मला मोठ्या संख्येने मतदान करून मला या देशाची सेवा करायची संधी मिळाली. कालच प्रेसिडेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि ज्या कमिटीवर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, माझा काका मामा वडील त्या कमिटीवर नाही, मेरिटवर मला काल मी माननीय प्रेसिडेंट, माननीय व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पक्षाचे बरेच लोक ज्यांनी काल माझ्याबद्दल चांगले शब्द म्हणजे मला आशीर्वाद दिले, त्या सगळ्यांचे हे राजनीतीचे उठके खरं तर काल जो कार्यक्रम दिल्लीत झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा माझ्यावर विश्वास टाकला. आणि माझी एवढीच त्यांना विनंती राहील की मेरिट बघून मला पास करा, ओनली ऑन मेरिट.